त्यानंतर एक सविस्तर बातमी पाहणार आहोत। विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्वच शहरांचा पारा 10 अंशांपर्यंत घसरलेला आहे। अहिल्यानगर, नाशिक, सातारा, पुणे, बारामती, नांदेड, जेऊर, धाराशिव, त्याचबरोबर जळगाव, मालेगाव, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या सर्व शहरात किमान तापमानाची नोंद ही 10 अंश सेल्सिअस एवढी झाली आहे। मुंबईमध्ये गुलाबी थंडीचं पुनरागमन झालंय। गेले 2-3 दिवसांपासून मुंबईमध्ये तापमान हे घटतंय, यामुळे मुंबईकरांना थंडीचा अनुभव घेता येतोय। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। थंडी नेमकी गेली कुठे असा सवाल मुंबईकरांच्या मनात गेल्या काही आठवड्यांपासून उपस्थित होता। मात्र ती थंडी आता पुन्हा एकदा आली आहे। खरं तर उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मुंबईसह महाराष्ट्र गारठला असून ही हुडहुडी नाताळपर्यंत राहील असा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे। विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व शहरांचा पारा हा 10 अंशांपर्यंत घसरला आहे। अहिल्यानगर असेल, नाशिक, सातारा या शहरांमध्ये देखील किमान तापमानाची नोंद ही 10 अंश सेल्सिअस एवढी झाली आहे। खरं तर मुंबईमधून आणि महाराष्ट्राच्या काही भागांमधून थंडी गायब झाली होती। उन्हाळा जो आहे, उन्हाचा कडकडाट जाणवत होता। मात्र आता ही गुलाबी थंडी परत आली आहे। मुंबईकरांनी पुन्हा एकदा आपले स्वेटर्स बाहेर काढले आहेत, आपली जी कानटोपी आहे ती देखील बाहेर काढली आहे आणि पारा मुंबईचा हा आता हळूहळू घसरायला देखील लागला आहे। आपण जर पाहिलं तर मग गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईची हवा देखील खालावली होती, परंतु आता ती हवा देखील सुधारत आहे आणि गुलाबी थंडी ज्याची प्रतीक्षा मुंबईकर करत होते ती गुलाबी थंडी पुन्हा एकदा परतली आहे आणि नाताळपर्यंत ही थंडी अशीच कायम राहणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने दर्शवला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई। तर राज्यात थंडीचा कडाका हा वाढलेला आहे। उत्तरेकडून येणारं थंड वारं यामुळे राज्यात सध्या हुडहुडी पसरली आहे आणि नाताळपर्यंत ही थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। महाराष्ट्र हा गारठलाय, त्याचबरोबर मुंबईत सुद्धा थंडी वाढली आहे। गेल्या त्या 2-3 दिवसांपासून मुंबईमध्ये तापमानात घट होते आणि त्यामुळे मुंबईकर सध्या थंडीचा अनुभव घेत आहेत। राज्यभरात थंडीचा कडाका वाढलाय, त्यात मुंबई सुद्धा सामील झाली आहे। मुंबईमध्ये थंडीचा कडाका वाढलेला आहे।